क्रमांक 1 कोणाचा जन्मदिवस भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन आहे मित्रांनो सी व्ही रमन, 2 जगदीशचंद्र बोस, 3 डॉक्टर होमी बाबा, 4 APJ अब्दुल कलाम. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 सी व्ही रमन यांचा जन्मदिवस विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो सूर्यमालेतील पृथ्वीनंतर क्रमांकाने येणारा ग्रह कोणता? तर ऑप्शन आहे 1 शनी, 2 शुक्र, 3 मंगळ, 4 बुध. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 मंगळ. सूर्यमालेत पृथ्वीनंतर येणारा मंगळ हा ग्रह आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोरे कोणत्या नदीचे आहे? तर ऑप्शन आहे 1 गोदावरी, 2 कृष्णा, 3 कावेरी, 4 नर्मदा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी. दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोरे हे गोदावरी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो सैनिकी पेशी असे कोणत्या पेशींना म्हणतात? तर ऑप्शन आहे मित्रांनो 1 तांबड्या पेशी, 2 रक्तबिबिका, 3 पांढऱ्या पेशी, 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 पांढऱ्या पेशी. सैनिक पेशी म्हणजे पांढऱ्या पेशी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो भारतातील सर्वाधिक जिल्हे असणारे राज्य कोणते? तर ऑप्शन आहे मित्रांनो 1 महाराष्ट्र, 2 गुजरात, 3 राजस्थान, 4 उत्तर प्रदेश. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो भारत व पाकिस्तान या देशात दरम्यान कोणती सीमारेषा आहे? तर ऑप्शन आहे रेड क्लिफ, 2 मॅकमोहन, 3 डोरॉड, 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 रेड क्लिफ ही भारत पाकिस्तान दरम्यानची सीमारेषा आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण? तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्की मला कमेंट करायला विसरू नका. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रातून राज्यसभेत किती सदस्य निवडले जातात? तर ऑप्शन आहे 1 17, 2 18, 3 19, 4 20. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 19. महाराष्ट्रातून राज्यसभेत 19 सदस्य निवडले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज अभिषेक कोणत्या गडावर झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्य अभिषेक कोणत्या गडावर झाला? तर ऑप्शन आहे मित्रांनो 1 रायगड, 2 शिवनेरी, 3 सिंहगड, 4 राजगड. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 रायगड. छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक रायगड या गडावर झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो आझाद हिंद सेना या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन आहे मित्रांनो 1 लक्ष्मी स्वामीनाथन, 2 रासबिहारी बोस, 3 सुभाषचंद्र बोस, 4 शहनवाज खान. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 रासबिहारी बोस. आझाद हिंद सेना या क्रांतिकारी संघटनेची स्थापना रासबिहारी बोस यांनी केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो भारतातील पहिली मुलीची शाळा कुणी सुरू केली? तर ऑप्शन आहे 1 महर्षी कर्वे, 2 पंडित रमाबाई, 3 महात्मा फुले, 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 महात्मा फुले यांनी पहिली मुलीची शाळा सुरू केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो विधानसभा सदस्यासाठी किमान वय वर्ष किती असते? तर ऑप्शन आहे 1 30 वर्ष, 2 25 वर्ष, 3 21 वर्ष, 4 18 वर्ष. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 25 वर्षे. विधानसभा सदस्यासाठी किमान वर्ष वय 25 वर्ष आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो ग्रँड ट्रॅक या राष्ट्रीय महामार्गाला कोणत्या 2 शहरांना जोडतात? तर एक आहे मित्रांनो ऑप्शन कोलकाता अमृतसर, 2 दिल्ली कोलकाता, 3 मुंबई दिल्ली, 4 चेन्नई कोलकाता. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 कोलकाता अमृतसर. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो आगरताळा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर ऑप्शन आहे 1 मेघालय, 2 मिझोरम, 3 नागालँड, 4 त्रिपुरा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 त्रिपुरा. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन आहे 1 हरियाणा, 2 महाराष्ट्र, 3 पंजाब, 4 उत्तराखंड. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 हरियाणा.
महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या हरियाणा या राज्यामध्ये आहे मित्रांनो. भारतातील गोवा राज्याला कोणत्या साली राज्याचा दर्जा मिळालेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 1987 रोजी भारतातील गोवा राज्याला 1987 साली राज्याचा दर्जा मिळालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, पंतप्रधान जनधन योजना केव्हा सुरू करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 28 ऑगस्ट 2014 मध्ये पंतप्रधान जनधन योजना सुरू करण्यात आलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाने कोणत्या जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर असे करण्यात येणार असल्याची घोषणा केलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो अहमदनगर. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 1 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, तेलंगणा राज्याची विधानसभा एकूण किती सदस्य संख्येची आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 119 सदस्यांची तेलंगणा राज्याची विधानसभा आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील कोणत्या राज्याची स्थापना 2 जून 2014 मध्ये आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो तेलंगणा. भारतातील तेलंगणा या राज्याची स्थापना 2 जून 2014 आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, अलीकडे नुकतीच 28 मे 2023 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कितवी जयंती साजरी करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 140वी जयंती साजरी करण्यात आलेली आहे 28 मे 2023 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, कृषी उत्पादनाचे मूलभूत साधन कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो भूमी. कृषी उत्पादनाचे मूलभूत साधन हे भूमी आहे. प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो हरियाल. महाराष्ट्राचा राज्य पक्षी हा हरियाल आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्य हे टिंब कटिबंधात मोडते. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो उष्ण. महाराष्ट्र राज्य हे उष्ण कटिबंधात मोडते. नेक्स्ट प्रश्न आहे, कायदेशीर यांचा विरोधार्थी शब्द कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो बेकायदेशीर. कायदेशीर यांचा विरोधी शब्द हा बेकायदेशीर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते रूपांतरित खोड आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो बटाटा. बटाटा हा रूपांतरित खोड आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो दारिद्र्य हा शुद्ध शब्द आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे, कुसुमाग्रज यांचे टोपण नाव कोणत्या लेखकाचे आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो कृष्णाजी केशव दामले, विष्णू वामन शिरवाडकर, विष्णू सखाराम खांडेकर, प्रल्हाद केशव आत्रे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो विष्णू वामन शिरवाडकर. कुसुमाग्रज यांचे टोपण नाव विष्णू वामन शिरवाडकर आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, चुकीची जोडी शोधा. आता मित्रांनो चुकीची जोडी श्री श्रिया बरोबर आहे, विद्या विद्या बरोबर आहे, बिया बरोबर आहे, फळे आणि फळ्या ह्या ज्या आहे ना मित्रांनो हे विरुद्ध आहे, म्हणजे ही चुकीची जोडी आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे, खालील प्रश्नातील गटात न बसणारे पद ओळखा. गटात न बसणारे पद आहे मित्रांनो अनल. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, कार्ल मार्क्स हा विचार बोलतात कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो जर्मनी. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, मालगुडी डे यांचे लेखक कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो R.K. नारायण हे मालगुडी डे यांचे लेखक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणती महिला न्यूयॉर्कमध्ये पहिली मराठी न्यायाधीश ठरलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो दीपा आंबेकर हे न्यूयॉर्कमधील पहिली महिला न्यायाधीश ठरलेल्या आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, मुंबई प्रांतात देवदासी प्रथ विरुद्ध कोणी परिषद भरवली? मुंबई प्रांतात देवदासी प्रथ विरुद्ध कोणी परिषद भरवली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो वीरा शिंदे यांनी. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, चांगदेव जळगाव या तीर्थक्षेत्रे जवळ कोणत्या नद्याचा संगम झालेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो तापी आणि पूर्णा नदीचा. चांगदेव जळगाव येथे तीर्थक्षेत्र जवळ तापी आणि पूर्णा या नदीचा संगम झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, वसंतराव नाईक समिती टिंब या घटकास पंचायत राज्य व्यवस्थापनेमध्ये अधिक प्राधान्य दिलेले आहे.
तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो जिल्हा परिषद. वसंतराव नाईक समितीने जिल्हा परिषद या घटकास पंचायत राज व्यवस्थेमध्ये अधिक प्राधान्य दिलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, सन 2011च्या जनगणनेनुसार जळगाव जिल्ह्याचे साक्षरता अंतर किती टक्के आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 78%. सन 2011च्या जनगणनेनुसार जळगाव जिल्ह्याची साक्षरता 78% आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, आंतरराष्ट्रीय न्यायालयात प्रथम भारतीय न्यायाधीश कोणाला नेमले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर नागेंद्र सिंह. आंतरराष्ट्रीय न्यायालयात प्रथम भारतीय न्यायाधीश म्हणून डॉक्टर नागेंद्र सिंह हे नेमले गेलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील सर्वाधिक कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो अरुणाचल प्रदेश. भारतात सर्वाधिक कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य अरुणाचल प्रदेश आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, राष्ट्रीय ध्वजाचा गडद भगवा रंग काय दर्शवतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो सामर्थ्य आणि धैर्य. राष्ट्रीय ध्वजाचा गडद भगवा रंग हा सामर्थ्य आणि धैर्य हे दर्शवतो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, भारताची प्रथम महिला लोकसभा अध्यक्ष आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो मीरा कुमार. भारताची प्रथम महिला लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार आहे मित्रांनो. सध्या महाराष्ट्राचे अन्न नागरिक पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री कोण आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 छगन भुजबळ हे सध्याचे महाराष्ट्राचे अन्न नागरिक पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे कितवे न्यायाधीश आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 50वे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, युकी भांबरी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? युकी भांबरी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो टेनिस. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो खेळ. अर्जुन पुरस्कार हा खेळ या क्षेत्राशी दिलेला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या राज्यात गोदावरी खोऱ्यात सर्वात जास्त पाणलोट क्षेत्र आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्र या राज्यामध्ये सर्वात जास्त पाणलोट क्षेत्र आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, शोण नदीचा उगमस्थान टिंबटिंब जवळ आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 अमरकंटक. शोण नदीचा उगम अमरकंठ या स्थानाजवळ आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, देशातील पहिली अणुविद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 तारापूर. देशातील पहिले अणुविद्युत प्रकल्प तारापूर या ठिकाणी करण्यात आलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वात अलीकडचे निर्माण झालेला जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पालघर जिल्हा हा महाराष्ट्रात सर्वात अलीकड निर्माण झालेला जिल्हा आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रात राष्ट्रसंत म्हणून कोणास ओळखले जातात? महाराष्ट्रात राष्ट्रसंत म्हणून कोणास ओळखले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 तुकडोजी महाराज यांना. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, WHOचे मुख्यालय कुठे आहे? WHOचे मुख्यालय कुठं आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जिनेवा आणि ते कुठं आहे मित्रांनो तर स्वित्झर्लंडमध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास संबोधले जातात? मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांना म्हणून ओळखलं जातात. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, नक्षलवादाचा प्रश्न कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? नक्षलवादाचा प्रश्न कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 गोंदिया आणि गडचिरोली. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा नेपाळ, भूतान व बांगलादेशातील देशांना भेटलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो,
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झालेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 शिवनेरी. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी या किल्ल्यावर झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कुठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 1 पुण्यामध्ये राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रात औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी झाली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 1 ऑगस्ट 1962 मध्ये औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना झालेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले? पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 1761 मध्ये पानिपतचे तिसरे युद्ध सुरू झाले. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, कळसुबाई शिखराची उंची किती किलोमीटर आहे? कळसुबाई शिखराची उंची किती किलोमीटर आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 1646 मीटर. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे? महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 800 मीटर. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, अंतूर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? अंतूर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 संभाजीनगरमध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी किती आहे? सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी किती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 1930 ते 1934. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोण भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते? तर ऑप्शन आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, हैदराबाद स्टेट कोणत्या वर्षी भारतात विलीन करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 1948 रोजी हैदराबाद स्टेट भारतात विलीन करण्यात आलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, मराठी राज्यभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 27 फेब्रुवारी रोजी मराठी राज्यभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, विशेषणाचा प्रकार ओळखा. चौपदरी. चौपदरी. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो आवर्ती वाचक संख्या विशेषण. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, रमाबाईस या शब्दाचा विभक्ती ओळखा. रमाबाईस या शब्दाचा विभक्ती आहे मित्रांनो चतुर्थी. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, शाळेकडे यातील कडे हा शब्द टिंबटिंब आहे. शाळेकडे यातील शब्द टिंबटिंब आहे. त्या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो शब्दयोगी अवयव. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, अक्षर शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. अक्षर शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निरक्षक होतो मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, सूर्याच्या मनातील विचार जाणणारा टिंबटिंब म्हणजे मनकवडा. सूर्याच्या मनातील विचार जाणवणारा हा मनकवडा असतो मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, चंद्र उदय आदल्या दिवसापेक्षा किती मिनिटं उशिरा उठतो? तर ऑप्शन आहे मित्रांनो 1 60, 2 50, 3 55, 4 65. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 50 मिनिटं. चंद्र उदय आदल्या दिवसापासून 50 मिनिटं उशिरा उठतो. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली? मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 14 ऑगस्ट 1862 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रात किती न्यायालये आहे? महाराष्ट्रात किती न्यायालये आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 29. महाराष्ट्रात एकूण
29 न्यायालय आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण? महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 श्रीप्रकाश हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राला लाभलेला अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 720. महाराष्ट्राला लाभलेला अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी 720 आहे मित्रांनो किलोमीटर. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या डोंगर रांगामुळे गोदावरी व भीमा नद्याची खोरी वेगळी झालेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगामुळे गोदावरी व भीमा नद्याची खोरी वेगळी झालेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राचे भारताचे क्षेत्रफळ दृष्टीने कितवा क्रमांक लागतो? महाराष्ट्राचे भारताचे क्षेत्रफळ दृष्टीने कितवा क्रमांक लागतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 तिसरा क्रमांक लागतो मित्रांनो भारताच्या क्षेत्रफळ दृष्टीने. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, कोणते शहर महाराष्ट्राचा हरिपाठ ओळखले जातात? कोणते शहर महाराष्ट्राच्या हरिपाठ म्हणून ओळखले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो नाशिक. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिले साक्षर जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, संत राष्ट्र तुकडोजी महाराज विद्यापीठ कुठे स्थित आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कुठे स्थित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो नागपूर येथे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, त्र्यंबक बाबूजी ठोंबरे यांचे टोपण नाव काय? त्र्यंबक बाबूजी ठोंबरे यांचे टोपण नाव मित्रांनो बालकवी. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कुठल्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 धुळे. धुळे शहरामध्ये तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रात लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रात जमीन सुधारणा कायदा कोणत्या वर्षी सुरू झाला? महाराष्ट्रात जमीन सुधारणा कायदा 1945 रोजी सुरू करण्यात आलेला आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, केसरी या पुस्तकाचे पहिले संपादक कोण? केसरी या पुस्तकाचे पहिले संपादक कोण? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 आगरकर. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? टिपेश्वर अभयारण्य हे ऑप्शन क्रमांक 2 यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, भारतात कोठे जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र उभारण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 वाराणसी. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, सध्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 थॉमस बाक हे सध्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात 15 ऑक्टोबर हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा करतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो वाचन प्रेरणा दिन. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, 54वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कुठे होणार आहे? 54वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कुठे होणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो गोवा या राज्यामध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, पितळ धातू टिंबपासून तयार करतात. पितळ धातू हे तांबे आणि जस्तपासून तयार करतात. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, तलाश इंसान की हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? तलाश इंसान की हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर सत्यपाल सिंग यांनी तलाश इंसान हे पुस्तक लिहिलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, सन 1802 मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांची तैनाती फौजेचा करार केलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 दुसरे बाजीराव. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, परदेशातून पदवी घेऊन येणारी भारताची पहिली महिला डॉक्टर कोण? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 आनंदीबाई जोशी.
नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हणतात? महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 कोयना नदीला. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, पुढील वाक्यातील काळ ओळखा. विद्यार्थ्यांनी काम पूर्ण केले. विद्यार्थ्यांनी काम पूर्ण केले. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो भूतकाळ. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, पोपट या नावाचे स्त्रीलिंग रूप कोणते? पोपट या नावाचे स्त्रीलिंग रूप कोणते? तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मैना. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 आसाम या राज्यात. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, कर्नाटकमधील सर्वोच्च शिखर कोणते आहे? कर्नाटकमधील सर्वोच्च शिखर हे मुलामगिरी हे सर्वोच्च आहे मित्रांनो शिखर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, वेबसाईटवरील प्रथम पेज याला काय म्हणून ओळखले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो होम पेज. वेबसाईटच्या वरील प्रथम पेजला काय म्हणतात? तर होम पेज. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, FTPचे पूर्ण रूप नाव काय? FTPचे पूर्ण नाव काय? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक बीड जिल्ह्यात आहे, ते कुठे आहे? तर प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो परळी. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक बीड जिल्ह्यात आहे, ते परळी वैजनाथ येथे आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी दिवस कोणाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो? 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी दिवस कोणाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे क्रमांक उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 कुसुमाग्रज. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, द्रोणाचार्य पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 क्रीडा. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, अनेक वचन ओळखा. अनेक वचन ओळखा देव. देवाचा अनेक वचन होतो मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 देव. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, श्यामची आई हे पुस्तक कोणाचे आहे? श्यामची आई हे पुस्तक कोणाचे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 साने गुरुजी. साने गुरुजी यांनी श्यामची आई हे पुस्तक लिहिलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, मनाचे श्लोक हे श्लोक कोणाचे आहे? मनाचे श्लोक हे श्लोक कोणाचे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 संत रामदास यांचे मनाचे श्लोक हे आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, मेरी कोम हिने भारतासाठी कोणत्या खेळात ऑलिम्पिक विजेती आहे? मेरी कोम हिने भारतासाठी कोणत्या खेळात ऑलिम्पिक विजेती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 बॉक्सिंग. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, स्वाईन फ्लू कोणत्या विषाणूमुळे होतो? स्वाईन फ्लू कोणत्या विषाणूमुळे होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 1 H1N1 या विषाणूमुळे स्वाईन फ्लू होतो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी मतदाराचे वय किती लागतात? तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 18 वर्ष पूर्ण झालेले पाहिजे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, बॉम्बे हाय कशासाठी प्रसिद्ध आहे? बॉम्बे हाय कशासाठी प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 खनिज तेल आणि उत्पादन. बॉम्बे आहे खनिज तेल आणि उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो अहमदनगर. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा हा अहमदनगर आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, विनोबा भावे यांचा जन्म ठिकाण कोणते? विनोबा भावे यांचे जन्म ठिकाण कोणते? मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा कोण असतो? राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा हा पंतप्रधान असतो मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, रायगड जिल्ह्यात किती तालुके आहे? रायगड जिल्ह्यात किती तालुके आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 15 जिल्हे आहे 15 तालुके आहे मित्रांनो रायगड जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, 1 किलो बाईट किती बाईट?
1 किलोबाईट किती बाईट? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 1024 किलोबाईट म्हणजे 1 किलोबाईट. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, सूर्याला समानार्थी शब्द कोणता? सूर्याला समानार्थी शब्द होतो मित्रांनो भास्कर. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, इसवी सनच्या 8व्या शतकात महाराष्ट्रामध्ये कोणत्या घराण्याचा उदय झाला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रकूट. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे हजारो अनुयायांसोबत कोणत्या तारखेस बुद्ध धर्म स्वीकारलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 14 ऑक्टोबर 1956 रोजी या तारखेस बुद्ध धर्म स्वीकारलेला आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, भारत छोडो चळवळीमध्ये टिंब यांनी सातारा येथे प्रतिसरकाराची स्थापना केली. भारत छोडो चळवळीमध्ये टिंब यांनी सातारा येथे प्रतिसरकाराची स्थापना केली. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 नाना पाटील यांनी. नेक्स्ट प्रश्न आहे, मला मळमळते अधोरेखील शब्दाचा प्रत्यय कोणता विभक्तीचा आहे ते ओळखा. मला मळमळते. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 द्वितीया. द्वितीया विभक्तीचा प्रकार आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. शिकाराने शिकार केली. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो कर्मणी प्रयोग. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो कर्मणी प्रयोग. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम कोणत्या वर्षापासून लागू करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 2005 मध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, 2023 या वर्षीचा मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जारी झाला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो कृष्णकांत खोत यांना 2023 या वर्षीचा मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार जारी झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, 2023 या वर्षाचा अर्जुन पुरस्कार बुद्धिबळ खेळासाठी कोणास जारी झालेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 आर वैशाली यांना 2023 या वर्षाचा अर्जुन पुरस्कार बुद्धिबळ खेळण्यासाठी जारी झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात कोरोनाचे नवीन विषाणू J1चा पहिला रुग्ण आढळलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो सिंधुदुर्ग. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या घटना दुरुस्तीने वर्णन मिनी घटना म्हणून केले गेले जाते? कोणत्या घटना दुरुस्तीने वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 42वी घटना दुरुस्ती. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, मुख्यमंत्र्यांची शपथ मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देतात? मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो राज्यपाल. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रात पंचायत राज समिती कधी अंमलात आणण्यात आलेली आहे? महाराष्ट्रात पंचायत राज समिती कधी अंमलात आणण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 1 मे 1962 मध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, कोतवालाची नेमणूक खालीलपैकी कोण करतो? कोतवालाची नेमणूक खालीलपैकी कोण करतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो तहसीलदार. तहसीलदार हा कोतवालची नेमणूक करतो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? उच्च न्यायालयाची न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो राष्ट्रपती हे करतात. उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात.